कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही, मला मान्य आहे सगळं, पण हे सगळं सारंगच हँडल करतो ना. त्यामुळे तुम्ही असं करा, एकदा त्याच्याशी डिस्कस करून घ्या. हा, ओके. ये ना अमृता. आई, अरे अमृता, आज कशी काय वाट चुकलीस? त्या मुलीबरोबर राहून तिच्यासारखी वागायला लागलीस की काय? आई काही झालंय का? म्हणजे तुला सुद्धा माहिती आहे मी काय बोलते ते. तिच्याबरोबर राहून तिची बाजू घेऊन तू विसरली आहेस की तुझी एक आई आहे जिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. विसरली आहेस ना? नाही आई, खरंच असं काही नाहीये. तुम्ही कामात बिझी असताना, त्यामुळे मी डिस्टर्ब नाही केलं तुम्हाला. अमृता, तू मला कधीच डिस्टर्ब करत नाहीस आणि करूही शकणार नाहीस. तू माझी लाडकी सून आहेस ना. या अख्ख्या कुटुंबाने तुला निवडलंय सून म्हणून. हे लग्न आमच्या पसंतीने झालंय. माझ्या राजकुमार बरोबर तुझं लग्न आम्ही खूप आनंदाने लावून दिलंय, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने. त्यानंतर वाजत गाजत आनंदात तुला आम्ही आमच्या घरात आणलंय. तू या घरची लक्ष्मी आहेस. हे खरं नातं आहे, ते नाही. ते नातं लादलेलं आहे, ते नातं मी नाही स्वीकारलंय. तेव्हा तिच्याबद्दल माझ्याशी काही बोलायला आली असशील तर प्लीज नको बोलूस. दुसरं काही असेल तर बोल. आई, याआधी आपल्या घरावर कुठलंही संकट आलं, विघ्न आलं किंवा कुठलंही शुभकार्य करायचं असेल तर आपण कायम जगन्नाथजींना विचारायचो, त्यांचा सल्ला घ्यायचो. नाही, पण यावेळी मात्र माझा त्याच्यावर विश्वास नाहीये. पुढे तिलोत्तमा, एक मिनिट. तिला काय म्हणायचं ऐकून तर घे. बोल. बोल. मला सारंगची खरंच खूप काळजी वाटत होती, म्हणून मी माझ्या माहेरच्या एका गुरुजींना त्याची पत्रिका दाखवली आणि पत्रिका बघून ते म्हणाले की लवकरात लवकर आपल्याला नवग्रह शांती पूजा करावी लागेल, त्याशिवाय त्याच्या आयुष्यातली संकटं थांबणार नाही. तेच मला कळत नाहीये की आपल्या सारंगच्या आयुष्यात एवढी संकटं काय येत आहेत. तो खरं तर कोणाच्या अध्यात्मध्यात नसतो, कुणाशी वाईट बोलत नाही, वाईट वागत नाही, कोणाचं मन देखील दुखवत नाही. नाही, मग मला हा प्रश्न पडतो की त्याच्या बाबतीत हे असं का घडावं? होय, मलाही तोच प्रश्न पडला होता आणि म्हणूनच मी सॉरी पण तुम्हाला न विचारता गुरुजींशी बोलून घेतलं. सारंगसाठी जे काही करावं लागेल ते मी करायला तयार आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू बोलून घे तुझ्या गुरुजींशी. तू जे या घरासाठी ठरवशील ते योग्यच असेल. सो नवीन स्टेन्स करायचं माहिती आहे ना, ते लावलं ना की चॅट डिसप्ले. मग बाजूच्या मोबाईलमध्ये वाकून बघायची गरज काय? मला डोळ्याने दिसतं म्हणून बघतोय. ते डोळे काढून हातात दे ना. हे मला जरा सगळ्यांशी काहीतरी बोलायचंय. सोहम, फोन ठेव. काय बोलले मी आता? मी म्हणाले मला जरा सगळ्यांशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय. हां, सॉरी. खरं तर सारंग इथे असायला हवा होता, पण तो कामानिमित्ताने बाहेर गेलाय. तरीच मी विचार करत होते, ही मुलगी अजून बाहेर आली कशी नाही ऐकायला? तिला वाईट सवय लपून चोरून ऐकायची. मॅनर्स नाहीये तिला. जेव्हा आपण सगळ्यांना बोलवतो म्हणजे आपण फॅमिली मेंबर्सना एक्सपेक्ट करतो. हिचं काय आहे? ऐश्वर्या, सावली या घरची मेंबरच आहे. डॅड, आपण तिला म्हणतो का? ऐश्वर्या, डॅड आय एम सॉरी, पण आता त्याचा ड्युटी टाइम सुरू आहे आणि तो समोर असताना सतत आपण आपल्या बोलण्यामध्ये लिमिटेशन्स नाही आणू शकत. ऐश्वर्या. एक मिनिट ऐश्वर्या, जरा थांबा ना. या घराची शांती गेलीये कुठे? सतत आपले वाद आणि वादच. मी काहीतरी महत्वाचं बोलतेय. प्लीज ऐश्वर्या, एक 5 मिनिटं दे ना मला. सॉरी. सारंगला आधीच कामाची घराची खूप टेन्शन्स, म्हणून नवग्रह शांती पूजा ठेवायची ठरवली आहे अमृतानं. तुम्हाला काय वाटतंय? काय सांगतेस काय? अमृताने सजेस्ट केलं तुला? क्या बात आहे, माझ्या लक्षातच आलं नसतं.
असं नवग्रह शांती वगैरे केल्याने आयुष्यात शांती निर्माण होते. कमाल आहे अमृता. माझ्याशी डिस्कस न करता डायरेक्ट तू आईला सांगितलंस. तुला या सगळ्याचं क्रेडिट घ्यायचं होतं का? ब्रावो आई. तू सगळं क्रेडिट अमृताला दे बरं का. ब्रावो ब्रावो. राजकुमार, हा आई. झालं बोलू मी. बरं, तू गुरुजींना कॉन्टॅक्ट करशील, सगळं ठरवशील. आणखीन एक खूप महत्वाचं काम आहे. सारंगला कन्व्हिन्स करणं. त्याचा विश्वास नाही आहे ना या सगळ्यावर. हो आई, तुम्ही काळजी करू नका, मी बोलेन त्याच्याशी. ठीक आहे, ही जबाबदारी तुझी. ना काय चाललंय काय या घरात? आता या अमृताबाईंच्या मर्जीप्रमाणे घरात गोष्टी घडणार का? पण तसंही अलीकडे लक्षात यावं असं कुठलंही काम केलेलं नाहीये मी. इकडे अस्मी गायब आहे, सापडतच नाहीये. ही मूर्ख मुलगी अजून घरात आहे. त्यातल्या त्यात सारंगच्या आयुष्यात मला शांतता अजिबात नको आहे. पण गोष्टी माझ्या मनासारख्या घडतच नाहीयेत. पण तरी या घरातलं माझं महत्व मी कमी होऊ देणार नाही. वहिनी ये ना आता. जेवलास? हो जेवलो. जेवावंच लागतं मला. सावली थांबते ना उशिरापर्यंत. मी नाही जेवलो तर ती नाही जेवत. हो, कायमच तिला तुझी खूप काळजी असते. माहितीये मला. सारंग, एक बोलायचं होतं. हे पण माहितीये मला तुला काहीतरी बोलायचं. ते चेहऱ्यावरूनच कळतंय. सांग काय झालं. आपल्या घरी नवग्रह शांती पूजा करायची होती. कशासाठी? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? काय गरज आहे? खूप गरज आहे. नाही म्हणजे आधी मलाही वाटलं होतं या सगळ्याची काहीच गरज नाही, पण सावलीमुळे ना या सगळ्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन खूप बदलला. अरे असं काय केलं सावलीने? त्या दिवशी ना एक वासुदेव आला होता आपल्या दारात. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? त्याने सांगितलं की तुझ्या जीवाला धोका आहे. हे ऐकून माझा विश्वासच बसला नाही आधी. पण या घरात एकालाच तुझी काळजी होती आणि ती म्हणजे सावली. हे ऐकल्यावर ताबडतोब जगन्नाथजींना तिने गाठलं. त्यांनीही तुझी पत्रिका बघितली आणि त्यावर शिक्कामोर्तब केलं. सांगा ना काय ते. सारंगच्या आयुष्याला धोका आहे. हे सगळं ऐकून सावली खूप घाबरली आणि यावर उपाय म्हणून जगन्नाथजींनी तिला खूप कठीण व्रत करायला सांगितलं. मला त्या व्रताबद्दल सांगा ना. मी सारंग सरांच्या दीर्घ आयुष्यासाठी काही करायला तयार आहे. हे व्रत खूप अवघड आहे. सूर्यास्ताच्या आधी महादेवाला अभिषेक करावा लागतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.